खायचं काय? मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग हा लातूर जिल्ह्यातून जात आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुका, लातूर तालुका आणि रेणापूर तालुका या 3 तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे आणि ह्या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी जात आहेत आणि शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला प्रचंड विरोध आहे। आपण रेणापूर तालुक्यातील चाडगाव या ठिकाणी आहोत। आपण काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत काही शेतकरी, मला सांगा, आपला समृद्धी शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, काय सांगा? पहिल्या प्रथम आपल्या नवभारत चॅनलचे मनापासून धन्यवाद। आपण ग्राउंडवरती आलात आणि आमच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करताय आणि समाज माध्यमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद। जर बघितलं, शक्तीपीठ महामार्ग हा रेणापूर, लातूर आणि औसा या 3 तालुक्यातून लातूर जिल्ह्यातून जातो आणि जवळपास 22 गावं या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होत आहेत आणि 550 हेक्टरच्या आसपास जमीन या शक्तीपीठामध्ये जाते। त्याच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमीन ही बाधित होते। त्यातली 99% जवळपास ही जमीन बागायती जमीन जाते। थोडीफार काही पडजमीन रस्त्याखाली असलेली वगैरे हे ती सोडून बाकी पूर्ण जमीन बागायती आहे। मांजरा उजवा कालवा आणि मांजरा डावा कालवा या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्राखालची जमीन ही या शक्तीपीठ महामार्गाखाली जाते। याच्यामध्ये जर बघितलं आपण, ह्या शेताची काळी माती जवळपास 30 ते 60-70 फुटापर्यंत खोली असलेली काळी माती आहे। जर बघितलं आपण तर इथं मॅक्झिमम ऊसाचं बागायती पीक घेतलं जातं आणि याच्यावरती खूप मोठी लोकसंख्या या शेतीवरती अवलंबून आहे। याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य, मजूर आणि बीड जिल्ह्यातील सुद्धा बऱ्यापैकी मजूर इथं रोजंदारीसाठी येतात। महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हे बागायती क्षेत्र आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हे बागायती क्षेत्र गिळंकृत करणार आहे। जर बघितलं आपण, याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची कुठल्याही प्रकारची आजमितीस्त गरज नाही। सरकारी प्रवक्त्यांकडून काय सांगितलं जातं की 30-40 वर्षांनंतर गरज पडणार आहे। आमचं मत असं आहे की अगोदर अस्तित्वात असलेले खूप मोठे महामार्ग आहेत, जसं की नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, त्याच्या टोलची वसुली जेवढी अपेक्षित आहे तेवढी होत नाही। रात्रीच्या वेळेला जर आपण बघितलं तर त्या महामार्गावरती शुकशुकाट असतो, तेवढ्या प्रमाणात वाहनं बिलकुल नसतात, दिवसा सुद्धा नसतात आणि त्याच महामार्गाला पॅरलल कुठं 4 किलोमीटर, कुठं 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, 24 किलोमीटर, 25 किलोमीटर अशा प्रकारे हा शक्तीपीठ महामार्गाची आखणी टाकलेली आहे आणि या आखणीला आमचा पहिल्या प्रथम हा विरोध आहे की पॅरलल महामार्ग आहे तर हा महामार्ग नेऊ नये। दुसरा विरोध असा आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त बागायती क्षेत्रातून हा महामार्ग जातोय। मग तुम्ही बागायती क्षेत्राचं नुकसान करायचं ठरवलंय का, शेतकऱ्याला संपुष्टात आणायचं ठरवलंय का, शेतकऱ्याला बर्बाद करायचं ठरवलंय का? आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हा महामार्ग आवश्यकता नसताना टाकला जातोय, हा कुणाच्या हितासाठी टाकला जातोय, हा महत्वाचा प्रश्न आहे। राजकारणी आणि कंत्राटदार यांच्या, तसेच सिमेंट कंपन्या, लोखंड कंपन्या यांच्या भल्यासाठी हा महामार्ग लाखो करोडो कोटी रुपये खर्च करून हा जनतेवरती लादला जातोय। ही पूर्ण रक्कम कर्जाऊ आहे। आज जर बघितलं तर आपल्या देशावरती खूप मोठं कर्ज आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रावरती खूप मोठं कर्ज तयार झालेलं आहे आणि तुम्ही अजून भर घालताय। मग आमच्या बागायती जमिनी घालून तुम्हाला काय मिळवायचंय, आमचं नुकसान करून तुम्हाला काय मिळवायचंय, आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या जमिनी या महामार्गाला देणार नाहीत, कारण अनावश्यक प्रकल्प सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावरती लादला जातोय। आमची मूळ मागणी आहे, मराठवाड्याला शाश्वत पाणी दिलं पाहिजे, मराठवाड्याची जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आली पाहिजे, वाळवंटाकडं मार्गक्रमण करणारा मराठवाडा हा कुठेतरी सिंचनाकडे मार्गक्रमण करणारा मराठवाडा तयार झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। तुम्ही हे पैसे सिंचनाकडे वर्ग करा आणि हा महामार्ग रद्द करा, अशी आमची मागणी आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ दिला जाणार नाही। माझ्यासोबत आणखीन काही शेतकरी, आपण बोलू, काय आपलं समृद्धी शक्तीपीठ महामार्गाला? अरे शक्तीपीठ महामार्ग आम्हाला हाय 2-2 एकर जमिनी राहू द्या म्हणा मोदी याला, फडणवीस साहेबाली, हे नका करू असं गोरगरीबावर अत्याचार। हे कशासाठी? अरे तुम्ही काय वाल्मिक कराडाला जर तिकडे हे करत तसं आम्हाला मारताव का? वाल्मिक कराड मोकळा सोडला साऱ्या जगाचं वाटोळ करून आणि ह्या महाराष्ट्रातल्या लोकांचा काटा काढायचा का तुम्हाला?
फडणवीस साहेब तुम्हाला बांधावर कापू आम्ही, पण आम्ही रोड नाही नेऊन देणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो मी, मला आहे 1.5 एकर रान तिथं, आणि आमच्या बोकांडीवर जर तुम्ही माती रचून टाकीत असला तर आम्ही जगू शकताल कसे? तुमचा काटा काढायला द्यायचे नाव फडणवीस साहेब, अजितदादा साहेब, शिंदे साहेब, तुम्ही लय मस्तीला येऊन आमच्या रानाने तुम्ही रोड काढू नका. हे बरोबर तुम्हाला सांगायला लागलो, याद करा. रोड दुसरी कोण न्या. तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब, जरा विचार करा. तुमचा महामार्ग होईल, इथं हजारो लोक गोरगरीब मरायलेत. सारे बागायची जमीन आहे, 2-2 एकर कसतरी पोट भरायला, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणि आमच्या पोटावर बिबिए जर घालीत असला तर बघा तुम्ही काय करायचे. ती तुमच्या हातात आम्ही मतदान करून तुम्हाला मोहरी करून तुम्ही आमचं नरड कापाय जर तयार असला तर कापा. माझ्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत, आपण त्याची चर्चा करू. काय म्हणणं शक्तीपीठ महामार्ग सगळ्यात चुकीचा महामार्ग आहे. हीच पैसे नदी जोड प्रकल्पाला घातले किती शेतकऱ्यात चांगलं होईल. आहे? तुमची किती जमीन आमची आहे? 8 एकर जमीन चालली आहे. 8 एकर जमीन हा. आहे. आता इथून 10 पिढ्या पुढे पोरं जगायचे का पैसे खायचे कळायला पाहिजे नेते लोकांनी. हा, त्यांनी काय करावं, आम्ही जमिनी घ्याव्या आणि त्यांनी त्यांची दान करावे, लोकांनी डोळे काढून द्यावे, अशी शेतकऱ्याची इच्छा आहे. जमीन घ्याव्या लोकांच्या. आणखीन काही शेतकरी आहेत? आपलं किती जमीन चालले क्षेत्रफळामध्ये? 2-2.5 एकर चालले, 2 एकर. ते आम्हाला नको आहे महाग मार्ग ना, म्हणजे कारण का आमचा व्यवसाय त्याच्यावर आहे. बाकी काय आम्हाला उद्योग नाही, लेकर बाळ सगळं त्याच्यावर. त्याची काय पुन्हा पान भरत्या जमिनी आहेत, पुन्हा मांजरा कालव्या खाल्ल्या आहेत, पुन्हा एवढंच आहे आमचं. बाकी काय करायचं आम्हाला, बाकी काय होणार? फक्त नेऊ नका बस झालं, एवढंच करा. आमचा विरोध आहे त्याला, नको आहे ते. आणखीन काही शेतकरी आहेत माझ्यासोबत? आजोबा बोला. काय म्हणणं आहे आपलं? आपण म्हणणं विरोध आहे बाबा, नको आहे आपल्याला. पण राहणंच कुठं थोडं आपल्याला, त्यांना कशाला हे करायचं, उगाच बंद करून टाकावं त्यांनी, की इकडला रोड बंद करावा, दुसरीकडून कुठून बी मार्ग काढावा, पण इकडून नको आहे. किती जमीन आहे तुमची? 3 एकर आहे. त्याच्यातून मधूनच आहे, मग काय करायचं? हा, बाकीचे लोक तर 2 एकर 1.5 एकरच आहेत. काहीच जमिनी नाही तर जास्त, जमिनी जास्त लोकांना नाही त्या. 3-3, 4-4 एकर वालेच आहेत. जमीनदार कुठे आहेत भरपूर. आणखीन काही शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारणार की आंदोलनाची कशा पद्धतीची दिशा राहणार आहे त्यांची. आपल्या आंदोलनाची आता दिशा कशी राहणार? आम्ही याच्या अगोदर ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्गाची अनाउन्समेंट झाली आणि गॅझेटमध्ये आमच्या शेताची गट नंबर आले, तर त्या दिवसापासून आंदोलन करतोय, निवेदन देतोय, तरी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, सरकार मानायला तयार नाही. तर आम्ही आमच्या शेतावरती आंदोलन करू, आमच्या शेतावरती आंदोलन करू. येणाऱ्या 8 एप्रिलला लातूर या ठिकाणी एक परिषदेचं आयोजन केलेलं आहे, राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्या परिषदेमध्ये आम्ही पुढची दिशा ठरवू. येणाऱ्या कालावधीमध्ये लोकशाही पद्धतीनं टोकाचे आंदोलन आम्ही करू. आमच्या जमिनीवरती कुठल्याही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला, कंपनीच्या लोकांना कोणालाही येऊ दिलं जाणार नाही. हा टोकाचा विरोध असणार आहे. तर होते रेणापूर तालुक्यातील चाटगाव येथील ग्रामस्थ यांच्या शेतजमिनी ह्या शक्तीपीठ महामार्गाला जात आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रचंड असा तीव्र विरोध शेतकरी करत आहेत. कसल्याही परिस्थितीत आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.